कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध, ठाकरे गट शिवसेना व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आक्रमक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या धुळे दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। धुळे शहराबाहेर असलेल्या टॉपलाईन हॉटेल जवळ मोठ्या संख्येने आंदोलकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। माणिकराव कोकाटे राजीनामा द्या, जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या मंत्र्यांना धुळ्यात थारा नाही, अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। कोकाटे यांनी धुळे दौरा रद्द करून परत जावे, अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ठाकरे गटाच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि विविध विभागांतील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले। धुळे दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट देखील मैदानात उतरला आहे। शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले हे आपल्या कार्यकर्त्यांसह थेट कोकाटेच्या हॉटेलमध्ये थांबले होते। त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी देखील काळे झेंडे दाखवत तीव्र स्वरूपात निषेध नोंदवला। आंदोलनादरम्यान भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना कोकाटे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली व ते जनतेच्या प्रश्नांपासून दूर पळत असल्याचा आरोप केला। शेतकऱ्यांच्या समस्या, शासनाच्या अपयशी योजना आणि मंत्र्यांचा निष्क्रिय दौरा यामुळे जनतेत असंतोष आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निषेधात तरुण कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। या महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनामध्ये पत्ते रमी गेम खेळतायत। आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आलेले आहेत। आमचा त्यांच्या दौऱ्याला विरोध आहे। आमची स्पष्ट मागणी आहे पक्षाच्या वतीने की त्यांनी राजीनामा द्यावा, जिल्हा दौरा त्यांनी करू नये, त्याच्याऐवजी त्यांनी पत्त्याचा गेम खेळत बसावा, अशी पद्धतीची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने केलेली आहे। विधिमंडळाचं सभागृह हे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं एक पवित्र ठिकाण आहे। अशा ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल आस्था नसलेला हा नालायक मंत्री माणिकराव कोकाटे याची त्वरित फडणवीस सरकारने जर जनमनाची थोडी लाज असेल तर हकालपट्टी केली पाहिजे आणि असा नालायक मंत्री धुळ्यात आला म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करीत आहोत।